हॅलो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही आहोत पालघरच्या कलेक्टर ऑफिसच्या इथे. आणि आजचा ब्लॉग थोडा स्पेशल होणार आहे कारण का आज आम्ही चाललो आहे छावा मूवी बघायला. ॲक्च्युली खूप दिवसाचा प्लॅन होता हा आणि 2 दिवसानंतर आज आम्हाला तिकीट भेटली आहे. मूवी म्हणजे मी बघितलेलं आहे ऑलरेडी. मूवी तर खूप भारी आहे, पण मला थिएटरमध्ये जाऊन बघायचं आहे म्हणून मी आज चालली आहे. बाकी मी तर मी फर्स्ट टाइम बघते थिएटरमध्ये. बघूया कसा होतं आहे. आणि आता मी चाललो आहे बोईसरला. बोईसरच्या थिएटरमध्ये तरी हा ब्लॉग बेसिकली मूवीचा रिव्ह्यू असेल आणि मूवीला जातो वगैरे हेच असेल. बाकी दुसरं काय जास्त. हा आहे बोईसरचा ब्रिज. इथून ह्या साईडला आहे जो JSW पार्क आहे आणि आता आम्हाला जायचं लेफ्ट साईडला. त्या साईडला इथे जायचं. हो, या साईडला. हे आहे KT मल्टीव्हिजन. तर आम्ही पोचलो आहे आता KT मल्टीव्हिजनला. आता वाजले किती 3 वाजलेत आणि 2:15चा आमचा शो आहे. गर्दी बघा, गर्दी. 2 नंबर कुठे 2 नंबर? पॉपकॉर्न 2 नंबर. B10 B11 10 आणि 11. आम्ही थोडे दिसतोय, एवढे दिसत नाही आहे, पण आता दिसू. तर ऑलमोस्ट थिएटर फुल झालेलं आहे. दिसत नाही आहे ते. आम्ही खूप अंतरात बसलोय. लाईट्स असे कोपऱ्याला आहेत फक्त. अगदी. अँड मूवी इज स्टार्टेड इन ओनली 2 मिनिट्स. शेर आ रहा है. कहते ना अपने मालिक से शेर नहीं रहा, लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है. फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की. हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं. आता काय पिक्चर अशा प्रकारे संपलेला आहे आणि अप्सरा रडून पण चाललेलं आहे. दिसत का? आता काय संपला पिक्चर, आता घरी जायचं आपण काय बोललेलो यार. तर आता आम्ही आहोत थिएटरच्या बाहेरच आहोत आणि बघून आलो आम्ही छावा. रिव्ह्यू असा काय द्यायचा तर म्हणजे मला सगळ्यांची ॲक्टिंग आवडली. म्हणजे ॲक्टिंग तर एक नंबर केली सगळ्यांनी. विकी कौशल, परत रश्मिका मंदानाची, अक्षय खन्ना ज्यांनी औरंगजेबची ॲक्टिंग केली ते पण मला काम खूप आवडला त्याचा. विकी कौशलचा ऑफकोर्स त्यांचं पण. परत अजून आपले मराठी कलाकार संतोष जुवेकर, परत अजून 2-3 आहेत पण मला त्यांची नावं नाही माहिती, पण त्यांनी पण खूप छान काम केलं. आणि मग त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट म्हणजे की मेकअप आर्टिस्ट जो मेकअप पण केलेला आहे सगळ्यांचा, कॉस्ट्युम वगैरे ते पण छान केलं आहेत. म्हणजे औरंगजेबचं जे कॅरेक्टर आहे आणि त्याला जे मेकअप केला आहे फेसचा तो इतका भारी वाटतो. म्हणजे सेम हुबेहूब एकदम तोच औरंगजेबच वाटतं. जे रेफरन्स पिक्चर आहेत ते पाहिला तो रेफरन्स पिक्चर, तो रेफरन्स पिक्चर आणि जो ह्याच्यामध्ये आहे सेम वाटतं. कुठे मला बॅकग्राऊंड म्युझिक इतके नाही आवडले, पण ठीक आहे चालेल. बाकी ओव्हरऑल पिक्चर भारीच आहे. डायरेक्टर सरनेम उतेकर आहे त्यांचं, त्यांनी पण खूप छान डायरेक्ट केलं आहे. मला तर सगळा पिक्चर आवडलेला आहे. मला काहीच नाही. बस मी सेकंड टाईम बघितला भाई. मला कोणी अजूनपर्यंत सांगितलं ना बघ, मी बघेन. बाकी छान आहे पिक्चर तर एक नाव ठेवायला जागाच नाही एवढे. एंडिंग ॲक्च्युली तशी नव्हती.
महाराजांना तिथे तिकडे नदी जवळ नेऊन मारला होता ते नाही ते दाखवलं. सांगितलं ना रिझन त्यांनी की एवढं सगळंच नाही दाखवू शकत कारण एवढंच बघताना जर आपल्याला एवढं होत आहे तर तेवढं बघताना काय होईल म्हणून थोडं मग वाटलेलं त्यांनी- वाईट तर वाटलेलं. आणि शेवटी शिवगर्जना पण झाली हां. थिएटरमध्ये. बस हा ॲक्च्युली आजचा व्हिडिओ फक्त छावा रिव्ह्यूज होता आणि सगळ्यांनी बघावा. हा प्लीज आणि ते पण थिएटरमध्येच बघावं कारण मी घरी बघितलं मला सॅटिस्फॅक्शन नाही झालं म्हणून मी थिएटरला आली. पण ओव्हरऑल पिक्चर खूप छान आहे. सगळ्याचं मेकअप आर्टिस्ट त्यांनी खूप छान काम केलं आहे. परत जे आपले आर्टिस्ट आहेत विकी कौशल आहेत, अक्षय खन्ना आहेत, आपले मराठी ॲक्टर्स आहेत, संतोष जुळेकर वगैरे अजून खूप आहेत. त्या सगळ्यांनी खूप छान काम केलं, खूप छान. रश्मिका मंदाना त्यांनी पण चांगलं काम केलं. आणि थिएटरमध्ये यार भाई जे किंचाळत होते ना प्रत्येक त्याच्या एंट्रीला किंवा डायलॉग्सला फायटिंगला पण त्याच्या डायलॉगला भाई रडणं तर येईलच. क्लायमॅक्सच असा बनवला आहे. हे जे लढाई वगैरे हे म्हणजे कोणत्या जाती धर्मासाठी अजिबात नव्हतं. हे फक्त आपल्या माणसासाठी, आपल्या मातीसाठी होतं. मी पण तोच विचार करते की आपल्या महाराजांनी एवढं म्हणजे हाल सहन केले कशासाठी, फक्त आपण एकत्र राहावं म्हणून. तर आता आम्ही चाललो घरी आपापल्या आणि नाही का मला सोडेल इथे आणि मग ती जाईल पालघरमध्ये. आणि भेटू परत लवकरच नवीन ब्लॉग सोबत. ब्लॉगसोबत. आणि आज आम्ही फक्त दोघीच. मी फक्त बोलते की आमच्या बाकी कोणत्याच फ्रेंड्सला माहीत नाही की आम्ही पिक्चर बघायला आलो. फक्त मी आणि रेखा. बस चला बाय. बाय 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 बाय.